आज आहे ना आपण जरासुद्धा ऊन न दाखवता एका दिवसात पंख्याखाली सुकणारे रवा आणि बटाट्याचे पळी पापड बघणार आहोत। तर इथे बघू शकता पापड आपले अतिशय छान असे फुललेले आहेत आणि खूप असे क्रिस्पी असे झाले आहेत। पापडाची साईजसुद्धा अगदी डबल झाली आहे। पापड अगदी नाजूक आणि हलके फुलके असे झाले आहेत। तर इथे बघू शकता हाताने चुरासुद्धा करून दाखवते। अगदी कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी असा पापड झाला आहे। मंडळी मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक मोठा बटाटा घेतला आहे। यावरची बटाट्यावरची साल आहे ती सगळी काढून घ्यायची आहे। बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर आपल्याला या ताटामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। बटाटा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि या पाण्यामध्ये आपण हा बटाटा घालून घेणार आहोत। एक खिसणी घ्यायचे, खिसणीच्या साहाय्याने बटाटा आपला सगळा छान असा खिसून घ्यायचा आहे। तर तुम्हाला आज मी जरासुद्धा हात न दुखवता, जरासुद्धा कष्ट न घेता अगदी सोप्या पद्धतीने पापडची रेसिपी दाखवते। तर ही रेसिपी आहे ना, हे पापड अगदी 1-2 वर्ष सहज टिकतात आणि छान कुरकुरीत आणि खमंगसुद्धा लागतात। चला तर मग इथे एक पातेलं घेतलं आहे। पातेलं खाली जाडबुडाचं घ्यायचं आहे। तर इथे बघा वाटी गच्च भरून असा बारीक रवा घेतला आहे। सुरुवातीला मी रवा घालून घेते आणि इथे 2 वाटी मी रवा घालत आहे। तर दोन्ही वाटी अगदी गच्च अशा भरून घेतल्या आहेत आणि दोन्ही वाटीमधला रवा या पातेल्यामध्ये घालून घेत आहे। तर या पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। इथं साधारण आपल्याला 20 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। तर ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने ते पाणीसुद्धा आपण मोजूनच घालून घेणार आहोत। जर तुम्ही हे पापड करत असेल, तुम्ही ज्या वाटीने रवा मोजून घ्याल त्याच वाटीने पाणीसुद्धा घालून घ्यायचं आहे। आणि इथे थंड पाण्याचाच वापर केला आहे मी। थंड पाणीच या रव्यामध्ये घालून घेत आहे। तर 1 वाटी जर तुम्ही रव्याचे पापड करणार असाल तर छोटा बटाटा घ्यायचा आहे आणि 1 वाटीसाठी ते 10 वाटी पाणी मोजून घ्यायचं आहे। 2 वाटी रवा घेतला होता म्हणून मी ते 20 वाटी पाणी मोजून घेतलं आहे। तर यापेक्षा तुम्ही जास्त रव्याचं सुद्धा तुम्ही पापड करू शकता। चवीला खूप सुंदर आणि करायला देखील खूप सोपी अशी रेसिपी आहे। तर इथे 20 वाटी पाणी मोजून तयार झालं आहे आणि ते बघा रवा हा सगळा आहे तो या पाण्यामध्ये असा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचा आहे। आणि आता गॅस मी पेटवून घेते। गॅसवर हे पातेलं ठेवलं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती मोठीच ठेवली आहे। जोपर्यंत आपलं हे पाणी छान उकळत नाही तोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे। कुठेही मीडियम किंवा लो टू मीडियम हीटवर असा गॅस न ठेवता गॅस मोठा ठेवून आपल्याला हे सारखं एक सतत हलवत राहायचं आहे। रवा असल्यामुळे रवा तळाशी चिटकला जाईल यासाठी आपल्याला एकसकट आणि गुठळ्या न होता आपल्याला सारखं या चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे पातेल्यातला रवा आहे तो छान असा शिजवून घ्यायचा आहे। जोपर्यंत 1 ते 2 उकळ येत नाही आहे तोपर्यंत इथे आपल्याला सारखं एकसाथ हलवून घ्यायचं आहे। गॅसवर ठेवून साधारण 5 ते 6 मिनिटं झाली आहे। पाणी आता थोडंसं गरम होत आलं आहे। तर इथे बघू शकता पाणी गरम होत आल्यामुळे याला वरती असे पांढरे शुभ्र फेस आल्यासारखा दिसत आहेच, म्हणजे आपला रवा आहे तो छान या पाण्यामध्ये मिक्स होताना दिसत आहे। पातेल्यामध्ये पांढरे शुभ्र असा फेस आल्यानंतर त्यामध्ये आपण खिसलेला बटाटा घालून घेणार आहोत। इथे सगळा बटाटा धुवून घालायचा आहे आणि याला पुन्हा एकदा गॅसची फ्लेम मोठी ठेवून आपल्याला जोपर्यंत छान उकळ येत नाही तोपर्यंत सारखा चमचा आपला हलवत हे मिश्रण छान एकत्रित करत जायचं आहे। तर जास्तीचं वेळ न घेता हे पापड अगदी झटपट असे होतात। तर तुम्ही बघू शकता थोडा जो रंग आहे याचा बदलत आला आहे आणि ते बघा 5 ते 6 मिनिटानंतर याला छान उकळसुद्धा येत आलेली दिसत आहे। उकळ जशी येते तसतशी आपल्याला चमचा सारखा एकसारखा हलवत राहायचं आहे आणि छान उकळ येत असल्यावर त्यामध्ये आपण पापड खार घालून घेणार आहोत। इथे 1.5 चमचा पापड खार घालून घेतला आहे आणि अर्धा चमचा मीठ घालून घेतला आहे। रवा आणि बटाटा घातल्यामुळे आपला जो रवा आहे तो छान असा फुलतो आणि पाणीसुद्धा ते वढून घेतं रवा। त्यामुळे इथे जरासं पापडाचं मिश्रण घट्ट होत आलं की त्यानंतर मीठ आणि पापड खार घालून घ्यायचं आहे।
जर आपण असंच सुरुवातीला जर मीठ घालून घेतलं असतं तर हे जे मिश्रण होतं ते हळूहळू शिजत घट्ट व्हायला सुरुवात होते आणि मग मीठ आणि हे पापडखार जास्त झालं असतं. म्हणून जेव्हा पीठ आपल्याला शिजत आल्यासारखं दिसतं तेव्हाच आपल्याला मीठ आणि पापडखार घालून घ्यायचं आहे. आणि इथे 1 चमचा जिरे देखील घालून घेतले आहेत. आपल्याला हे पीठ असं छान आता लो टू मीडियम हीटवर गॅस ठेवायचा आहे आणि छान आपलं पीठ हे शिजवून घ्यायचं आहे. आणि झाकण लावून जर शिजवायचं असेल तर गॅसची फ्लेम पूर्ण लो अशी ठेवायची आहे. आणि आपले हे जे पापडचं पीठ आहे ते छान आपल्याला उकळून छान शिजवून घ्यायचं आहे. साधारण 15 ते 20 मिनटं आपलं हे छान पीठ मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. जितकं छान तुम्ही पीठ शिजवाल तितके छान हे पापड चवीला खुसखुशीत आणि खमंग लागतात. नाहीतर काय होतं ना, पीठ जर अर्धं कच्चं राहिलं तर जेव्हा आपण पापड घालतो तो घालताना पापड चांगला दिसतो, पण जेव्हा पापड वाळतो ना त्या पापडाचे तुकडे पडतात. म्हणून इथे पीठ शिजवतानाच अगदी व्यवस्थितपणे पीठ शिजवून घ्यायचं आहे. असेच आपण साधारण 5 मिनिटासाठी झाकण लावून पीठ शिजवून घेतलं आहे. आणि इथे बघा गॅसची फ्लेम मी आता मोठी केली आहे. किती सारे बबल्स या पिठामध्ये आलेले दिसत आहे. पीठसुद्धा अगदी शिजल्यासारखं दिसत आहे आणि एकसारखं या पिठाला तार देखील आली आहे. म्हणजे जे आपलं पीठ आहे ना अगदी व्यवस्थितपणे शिजलं आहे. पळी पापड घालण्यासाठी अगदी परफेक्ट असं हे पीठ शिजलं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. आता आहे ना मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आपलं जे पीठ आहे ना त्याचा रंग बघू शकता. अगदी चकाकी छान आली आहे या पिठाला. तर इथे तुम्ही बघू शकता पिठामध्ये किती छान अशी चकाकी दिसत आहे वरूनच या पिठामध्ये. कडेने सुद्धा इथे बघू शकता. तर पापडसाठी हे आपलं पीठ आहे ना अगदी परफेक्ट असं शिजलं आहे. तर आता या पिठाला आपण थोडंसं 10 मिनटं गार होण्यासाठी ठेवून देणार आहोत. गॅसची फ्लेम बंद झाली आहे आणि एकसारखं आपलं हे पीठ तार आल्यासारखं दिसत आहे. तर इथे पंख्याखाली हे पीठ आपल्याला ठेवायचं आहे एक साधारण 5 ते 6 मिनटासाठी झाकण उघडून. तर इथे बघू शकता पंख्याखाली पीठ ठेवलं होतं. थोडंसं आणखीन दाटसर असं पीठ झालं आहे. चमच्याला देखील अगदी चिकटपणा असं हे पीठ वाटत आहे. तर इथे पळी पापड करण्यासाठी हे पीठ तयार झालं आहे. तर आपण एका प्लास्टिक कॅरी बॅगवर पळी पापड घालून घेणार आहोत. तर या पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने गोल गोल फिरवत पळी पापड घालून घ्यायचे आहेत. पळी पापड करत असताना अगदीच पातळ न थर ठेवता थोडासा जाडसर थर ठेवायचा आहे. जेणेकरून ते प्लास्टिकवरून काढताना देखील हे पापड तुटणार नाहीत किंवा फाटणार देखील नाहीत. अशा पद्धतीने आपल्याला पळी पापड घालून घ्यायचे आहेत. तर आहे ना मंडळी अगदी झटपट आणि सोपी. कोणत्याही एक दिवस भिजत घालणं किंवा वाटणं कुटणं कोणताही पसारा न करता, जास्तीचा भांड्याचा वापर न करता एकाच पातेल्यात पळी पापडची रेसिपी तयार होते. तर इथे बघू शकता पापड आपले छान वाळले आहेत. हे पापड मी जरासुद्धा उन्हात न वाळवता खाली पंख्याखालीच वाळून घेतले आहेत. तर इथे बघू शकता पापड किती सुंदर झाले आहेत. अगदी पातळ माझा हातसुद्धा या पापडामधून दिसत आहे. तर एक पापड मी तेलात तळून देखील दाखवते. इथे बघू शकता पापड छान असा डबल फुगला आहे. तर दुसरा देखील पापड मी तेलामध्ये तळून दाखवते. ते बघू शकता तुम्ही. पापड किती छान असा तेलात टाकता क्षणी फुलून वर येत आहे आणि अगदी हलका फुलका आणि क्रिस्पी असा दिसत आहे. तर बघा करायला ही रेसिपी खूप सोपी आहे. तुम्ही देखील तुमच्या घरी ही रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा आणि माने रेसिपी सोलापूरचे नोटिफिकेशन सहज मिळवत राहा. जर पापडची रेसिपी खूप जास्त आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा. तर इथे बघू शकता पापड आपला डबल असा छान फुगलेला दिसत आहे आणि खूप जास्त हलका असा पापड इथे दिसत आहे. अगदी खमंग आणि खूप कुरकुरीत क्रिस्पी असा पापड झाला आहे. पापडचा चुरा हातात लगेचच झालेला दिसत आहे तुम्हाला. इथे बघू शकता इतका क्रिस्पी असा पापड झाला आहे. मस्त हलका आणि पचायला देखील खूप हलका आहे हा पापड. तर जरासुद्धा मेहनत न करता अगदी झटपट हे पापड इथे तयार होतात. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. आणि रेसिपी खूप खूप जास्त आवडली असेल तर भरभरून या रेसिपीला लाईक करा. तुम्ही देखील ही घरी रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा.